मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेकी कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ, पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आपल्याला काही अभंग अगदी तोंडपाठ आहेत. त्यामध्ये माऊलींचा अभंग तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर. सर्व सुख ज्या ठिकाणी तुला मिळणार आहे तिथे जास्त लक्ष ठेव. जिथे सुख मिळणार नाही त्याच्यावर आमचं इतकं लक्ष आहे की बोलून सोयी नाही. एक त्याला दृष्टांत परमार्थात असा दिला जातो की एका घरातल्या त्या वडिलांनी आपल्या मुलाला बाजारात पाठवला आणि त्याला सांगितलं, चांगले आंबे घेऊन ये बरं, मस्तपैकी आमरसपुरीचं जेवण आज आपल्याला करायचं आहे. तो मुलगा पैसे घेऊन गेला, पिशवी घेऊन गेला, अनेक फळं मांडलेली होती अशा दुकानामध्ये गेला. हे आंबे केवढ्याचे विचारले, पैसे दिले, आंबे घेतले, घेऊन आला. घरी आल्यानंतर आईनं त्याला असं सांगितलं, ते सगळे आंबे पाण्याच्या बादलीमध्ये ठेव, ते नीट धुवून घेऊया आणि नंतर जेवणाच्या वेळी आमरस तयार करू. आणि नेमकं जेवणाच्या आधी थोडा वेळ त्या बादलीमध्ये बघायला गेलं तर नुसता मातीचा ढिगारा हो. तो बाप जो संतापला, अरे तू आंबे आणले होतेस ना? हो बाबा, मी आंबेच आणले होते. माती कशी झाली त्याची? थांब, कुठल्या दुकानात आणलीस बघू मला. त्या पोराला घेतला, ती माती घेतली, बाप गेला बरोबर. त्याने पाहिलं, अरे वा वा वा, इतकी सुंदर 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 फळावळ ठेवलेली आहे. त्या ठिकाणी येऊन वडिलांनी विचारलं, का हो, या माझ्या मुलांनी आत्ता इथून आंबे नेले होते का? होय श्री, इथूनच नेले होते. अरे मग काय तुम्ही हसून मला हे सांगता? हो, त्या आंब्याची सगळी माती होऊन गेली आहे. तो दुकानदार हसला आणि म्हणाला, साहेब, तुम्ही माझ्या दुकानावरचं नाव नाही नीट वाचलं. तुम्हाला फळं दिसली, तुम्ही आला हात धावत, पण माझ्या दुकानावरचं जरा नाव वाचा ना. आणि बाहेर जाऊन नाव वाचलं, मातीच्या खेळण्यांचे दुकान. तेव्हा चूक लक्षात आली की अरे, जिथे ते फळ नव्हतंच, जिथे त्या फळाची कोणतीही गोडी, गुणात्मकता, रसात्मकता काही नव्हती, फक्त त्याच्यासारखं दिसणारं ते होतं, त्याच्यावर मी भुललो, ते घेऊन आलो आणि काय झालं त्याची माती होऊन गेली. तेव्हा समर्थ सांगतात मनाला की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळं सुख मिळणार आहे, म्हणजे आता हे सुख मिळालंय आणि हे राहिलंय, हे सुख मिळालंय आणि हे राहिलंय, अशी जीवनामध्ये वेळच राहणार नाही. इतकं सर्व सुख ज्या ठिकाणी मिळणार तिथे आपल्या आदराने लक्ष ठेव बरं. माणूस कंटाळून काही वेळेला असं म्हणतो, का हो त्या समर्थांना काय किंवा बाकी संतांना काय, 12-12 वर्ष, 24-24 वर्ष तेच 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 असं त्या साधनेमध्ये करायला कंटाळा येत नाही का हो? आपण कल्पना करा, आपल्या शरीरामध्ये सुद्धा किंवा आपल्या निसर्गामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सातत्याने एकच काम करतायत, पण त्यांनी जर ते काम करायचं सोडलं तर ते केवढ्याला पडेल आपण कल्पना करा. वर्षानुवर्ष उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आहे त्या क्रमाने येत राहत आहेत. त्याने जर आपला क्रम सोडला तर काय होईल मला सांगा. झाडाचं मोठं होणं, वाढणं, संपणं, थांबणं याचा क्रम एकच आहे. सूर्योदयापासून सूर्यास्त आणि चंद्रोदयापासून चंद्रास्त याचा क्रम तोच आहे. जगामध्ये बहुतांशी सगळं युगानुयुग एकसारखंच चालू आहे, त्याच्या आधाराने जगता येत आहे.
जगाचं सोडून द्यावं, आपल्या स्वतःच्या शरीराचं जर म्हणाल तर आपली फुफ्फुसं जी आहेत ती आपण जन्माला आल्यापासून ते संपेपर्यंत श्वासोच्छ्वास घेणं आणि योग्य तो रक्तपुरवठा आपल्या शरीराला करणं एवढं एकच काम करतात. समजा आपल्या फुफ्फुसांनी सांगितलं एक दिवस द्यावं आम्हाला सुट्टी, केवढ्याला पडेल हे प्रकरण. मग माझ्या हृदयाला, माझ्या निसर्गाला जर सातत्याने तेच 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 करायचा कंटाळा करून चालत नाही, कारण ते केलं तर जग थांबेल, ते केलं तर विश्वाची सगळी रचना बिघडून जाईल, थांबून जाईल. तेव्हा आणि कित्येक वेळेला एक चांगली गोष्ट साधण्यासाठी नुसते कित्येक वर्षांचे नव्हे तर कित्येक जन्मांचे अविरत प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतात. ही जर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर सर्व सुख मिळवायचं असेल, मला सांगा, एक सामान्य सुख मिळवायचं असेल तरी सुद्धा आपण किती काटेकोरपणे विचार करतो. आणि म्हणून पुढचा शब्द समर्थाने जो वापरलाय, विवेक एक कुडी कल्पना, कुडी वासना ती सांडली पाहिजे. कुडी वासना म्हणजे काय, कुडी कल्पना म्हणजे काय. कुडी म्हणजे पुन्हा आपल्याला सगळ्यांना अर्थ माहिती आहे, हा देह म्हणजे कुडी. आणि ह्या कुडीला आत्ता या क्षणाला जे सुखाचं वाटतं तेच या जगातलं सुख आहे अशी आपण कल्पना करणं, याला अर्थ कुडी कल्पना. जसं थंडीच्या दिवसामध्ये आपले बुजुर्ग लोक नेहमी सांगतात की नेहमी व्यायाम केला की लवकर घाम येतो, लवकर थकायला होतं, त्यामुळे व्यायाम थांबवावा लागतो. थंडीच्या दिवसात तो त्रास नाही होत, लवकर घाम येत नाही, त्यामुळे लवकर थकण्याचा विषय येणार नाही, गारवा आपोआप मिळत असतो. जास्त व्यायाम करण्याचा तोच आपल्याला फार चांगला ऋतुमानाचा विषय आहे. पण तरी सुद्धा थंडीच्या दिवसात सकाळी उठून व्यायाम करण्यापेक्षा मस्त दुलई घेऊन झोपणं हे त्या क्षणाला त्या कुडीच्या दृष्टीनं सुखाचं असतं. पण आपल्याला समजा 10वीची परीक्षा उत्तीर्ण व्हायचंय, 12वीची परीक्षा उत्तीर्ण व्हायचंय, मेडिकलची परीक्षा उत्तीर्ण व्हायचंय, इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण व्हायचंय, ती परीक्षा योग्यतेनं उत्तीर्ण झालं की पुढे चांगली नोकरी मिळणार आहे किंवा पुढे काही चांगल्या पगाराचं काही पॅकेज तुम्हाला मिळणार आहे. या सामान्य सुखासाठी सुद्धा आपण ही कुडी कल्पना सोडतो का नाही, या सगळ्या सुखांना बाजूला करतो आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मग मला सांगा, साध्या साध्या सुखांसाठी जर आपण आपली कुडी कल्पना सोडावी लागते तर जिथे सर्व सुखाचं आगर आहे त्याच्यासाठी हे नाही का करावं लागणार. आणि हे किती सातत्याने करावं लागेल की ते पुढच्या अनेक जन्मोजन्मीचं सुखाचं आगर होणार आहे. म्हणून आपल्या विवेकानं खूप मोठी गोष्ट आपल्याला मिळणार आहे बाबा, यासाठी आत्ता क्षणाला या घडीला जे बरं वाटतंय ते म्हणून करू नकोस, ज्याच्यामुळे कायमचं हित होणार आहे, ज्याच्यामुळे कायमचं सुखाचा आगर मिळणार आहे, ती साधना सोडू नकोस. असं आपल्या साधनेबद्दल, आपल्या उपासनेबद्दल आपली वृत्ती दृढ राहावी म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला हा सुंदर उपदेश केलेला आहे. तेव्हा आजचा श्लोक असा होता, मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे लक्ष ठेवी तेथे, विवेकी कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.